अख्ख्या महाराष्ट्राचा क्रेज म्हणजे पोलीस भरती आणि पोलीस भरती मध्ये जर तुम्हाला लागायचं असेल, तुमच्या अंगावर वर्दी पाहिजेत असेल, तर तुम्हाला PYQ पॅटर्न समजणं खूप महत्वाचं आहे. कारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती खूप फेमस आहे आणि आज आपण बुलढाणा पोलीस भरती 2024 मध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहे ते सर्व प्रश्न आज पाहणार आहोत. तेही असेल अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर विचारलेले प्रश्न. 2024 मध्ये कसे प्रश्न विचारले गेले होते हे जर तुम्हाला एकदा कळालं तर तुम्हाला समोरचा पॅटर्न कळणार आहे. बघा, पॅटर्न एकदा समजला की वरती 100% तुमचीच राहणार. विद्यार्थी मित्रांनो, चूक करू नका, संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हीही फक्त 5 सेकंदात या प्रश्नाला सोडवू शकता. मग कशा पद्धतीने आपण तयारी करणार आहोत बघा. पहिलाच प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. प्रश्न काय म्हटलेला आहे बघा. एका कॅरम स्पर्धेत 32 स्पर्धक होते, हरणारा स्पर्धक बाद असा नियम होता. तर स्पर्धेच्या पहिल्या 3 फेऱ्यामध्ये एकूण किती स्पर्धक बाद होतील, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. हा प्रश्न बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला आणि जर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचा आहे. बघा, इथं ऑप्शन दिलेले आहे. कसं सोडवणार? कॅरम स्पर्धा आहे, हरणारा स्पर्धक बाद आहे, असे प्रश्न येतात. आता बघा, इकडं तुम्हाला जिंकणारे आणि हारणारे असे 2 गट पाडतो. जिंकणारे आणि हारणारे असे 2 गट. आता समजून घ्या याच्यामध्ये काय आहे. काही नाही, सिंपल 2 सेकंदात उत्तर निघते. जर अर्धे स्पर्धक हरणारा बाद असेल आणि जिंकणारा बाद असेल तर पहिल्या स्पर्धेत पहिली फेरी जी आहे, फेरी क्रमांक पहिली, हे तुम्हाला लिहायचं काम नाही, डायरेक्टली लिहिता येते, पण तुम्हाला समजण्यासाठी मी सांगतो. जे विद्यार्थी नवीन राहतात त्यांना समजून जाईल. मग पहिल्या फेरीमध्ये 16 हारतील, 16 जिंकतील, आहे की नाही? 16 जिंकणारे, 16 हरणारे. दुसऱ्या फेरीत काय होईल? मग त्याच्यातले निम्मे, याच्यातनी 8 हरतील, 8 जिंकतील, अशा पद्धतीनं राहील. त्याच्यानंतर तिसऱ्या फेरीत तर 4 जिंकणारे, 4 हरणारे. तुम्हाला काय विचारलं? तर तुम्हाला प्रश्न विचारला की 3 फेऱ्यामध्ये एकूण स्पर्धक बाद किती होतील. एकूण स्पर्धक विचारलं किंवा मग कधी विचारतात की तिसऱ्या फेरीत किती स्पर्धक बाद होतील. तुम्हाला एकूण विचारलं आणि हारणारे विचारलं. बघा, हारणारे असो की जिंकणारे असो, याची सर्वांची बेरीज करायची आहे याची. तर 8 आणि 4 12 आणि 16 28 होतात. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 28 स्पर्धक जे आहे बाद होतील, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. जर तुम्हाला दुसऱ्या फेरीत किती बाद होतील असं विचारलं तर तेही तुम्हाला समजून जाते. ओके, सोडवला असेल. समोरचा प्रश्न पाहूया. बघा काय म्हटलेला आहे. इथं आपल्याला ABCD वरचे प्रश्न येतात, म्हणजे अक्षरमालावरचे प्रश्न येतात. कसं एका सेकंदात सोडवता येते. फक्त क्रमांक पाठ करायचे. A चा नंबर आहे 1, याचा नंबर आहे G चा 7, याचा नंबर आहे 13, याचा नंबर आहे 19. याच्यातनी डिफरन्स चेक करा. सेकंदात उत्तर सोडवता येते. याच्यात 6चा डिफरन्स आहे, याच्यात 6चा डिफरन्स आहे, याच्यात 6चा डिफरन्स आहे. 19 आणि 6 25 होतात. 25 नंबरवर येते Y. ऑप्शन सुरू Y वरून पाहिजे. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. बाकी काही चेक करत बसायचं काम नाही. सर्व विद्यार्थी सर्व काही चेक करतात. आपल्याला चेक नाही करायचं, डायरेक्टली उत्तर काढायचं आहे. समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, या आकृतीत एकूण त्रिकोण किती असा प्रश्न विचारलेला आहे. या आकृतीत एकूण त्रिकोण किती? पहिले बेस समजून घ्या. जर असा मी चौकोन काढला आणि त्याच्यात एक रेष मारली तर इथं होतात 2 त्रिकोण. किती? 2. जर मी असा एक बेस काढला, आकृती चौरस काढला, याला 2 रेषा आतमध्ये टाकल्या तर इथं 8 त्रिकोण तयार होतात. किती? 8 त्रिकोण तयार होतात. जर मी आणखी एक असा चौकोन तयार केला आणि याच्यामध्ये 1 2 3 रेषा मारल्या तर इथं 12 त्रिकोण तयार होतात. ओके, जर याच्यावर आणखी एक रेष मारली तर किती? 16 त्रिकोण तयार होतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 16 त्रिकोण तयार होतील. हे बेस आकृती एकदा कळाली तर तुम्हाला काढता येते. जर एक रेष असेल तर 2 त्रिकोण तयार व्हायला लागले, पण इथं 4 का झाले? कारण विद्यार्थी मित्रांनो, इथं क्रॉस होता एकमेकाला रेष, म्हणून इथं 4 त्रिकोण तयार होतील. ओके, म्हणून इथं झाले टोटल 16. समजलं? आता विद्यार्थी मित्रांनो, आपण 14 प्रश्न पाहणार आहोत. काय विचारलेला आहे बघा एकदा. अमेय हा मानसीपेक्षा उंच आहे. त्यानंतर सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे. कल्पना ही अमेयपेक्षा उंच आहे. कपिल कल्पनापेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंचीचा कोण? सर्वात प्रथम तुम्हाला नाव लिहून घ्यायचे अशा पद्धतीच्या प्रश्नात. मग कोण कोण आहे? अमेय, त्यानंतर आहे मानसी, त्यानंतर सुजित,
सुजित, त्यानंतर आहे कपिल, त्यानंतर कोण आहे तर कल्पना. आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. पहिले नाव लिहून घ्यायचे तुम्ही फास्ट मध्ये. बघा आता या प्रश्नाला कसं सोडवणार. अमेय हा मानसीपेक्षा उंच आहे. अमेयची उंची साधारण इतकी घेतली तर मानसीची उंची त्याच्यापेक्षा कमी. अमेय हा मानसीपेक्षा उंच आहे. सुजित हा कपिलपेक्षा उंच आहे. सुजितची उंची जर समजा अंदाजे एवढी घेतली आपण तर कपिलपेक्षा तो उंच दाखवायचा आपल्याला. मग सध्याचं आपल्याला आकृती काढणं खूप महत्वाचं आहे. त्यानंतर काय म्हटलं, कल्पना ही अमेयपेक्षा उंची आहे. कल्पना ही अमेयपेक्षा उंच घेतली आपण. ओके. आणि काय म्हटलेलं आहे तर कपिल हा कल्पनापेक्षा उंच आहे. कपिल हा कल्पनापेक्षा उंच आहे. बघा आता सर्वात कमी उंचीची कोण, तर सर्वात कमी उंचीची कोण येणार आहे, मानसी येईल. ओके. मानसीची उंची सर्वात कमी आहे. ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं असेल, अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. ओके. चला समोर जाऊया. बघा प्रश्न क्रमांक 5 काय म्हटलेला आहे आता, विजयकडे बोट दाखवून रमेश म्हणाला. विजयकडे बोट दाखवून रमेश म्हणाला, तुझी आई माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तर विजय रमेशचा कोण लागतो. ओके. बघा विजयकडे बोट दाखवून, इथं विजय घेतला, इकडं रमेश घेतला. ओके. तो याच्याकडे पाहून म्हणतो, काय म्हणतो, तुझी आई म्हणजे याची आई, माझ्या वडिलांच्या याचे वडील. ओके. वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजेच रमेशची कोण येईल. बघा वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे ही याची बहीण लागेल. ओके. वडिलांची एकुलती एक मुलगी म्हणजे रमेशची ही कोण लागेल, आत्या लागणार. ओके. आणि मग विजय रमेशचा कोण, तर इथं काय येईल, आत्ते भाऊ लागणार. हा कोण लागणार इथं, आत्ते भाऊ. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचा. आत्ते भाऊ लागणार. कोण लागणार आहे, आत्ते भाऊ. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर आपण सोडवलेला आत्ते भाऊ. समजलं असेल तुम्हाला. नाही समजलं असेल तर बघा इथं हे वडील राहतील, याचे बी वडील, ही याची बहीण झाली. समजलं का. सिंपल. एकुलती एक मुलगी म्हटल्यावर याची वडिलांची एकुलती एक मुलगी म्हटल्यावर याची बहीण झाली, मग ते आत्ते भाऊ होणार. ओके. चला समोर बघा काय म्हटलेलं आहे, 2 तास 17 मिनिटे 48 सेकंद याचे एकूण सेकंदात रूपांतर करा. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट समजून घ्या. काय म्हटलेलं आहे इथं, 2 तास 17 मिनिटे 48 सेकंद म्हणजे एकूण किती सेकंद होतात. सिंपल प्रश्न विचारलेला आहे. तर बघा 1 तास बरोबर 3600 सेकंद होतात. ओके. 3600 सेकंद. मग 2 तासाचे किती होतील, 2 तास बरोबर 7200 सेकंद. ओके. 7200 सेकंद व्हावं लागले. मग आता या 17 मिनिटाचे सेकंदात रूपांतर करायचे आपल्याला. 60 न गुणा 0 शी 0, 6 7 42 2, हातच्या आले 4, 6 1 6 4 10, 10 20 हे टोटल 10-20 सेकंद हे 17 मिनिटाचे झाले. ओके. वरचे 48 सेकंद. मग या प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी 8 6 2 आणि हे 8 म्हणजेच 8268 सेकंद. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. समजलं असेल. समोर जाऊया. बघा काय म्हटलेलं आहे, रामराव हे सकाळी शीर्षासन अवस्थेत असताना, कोणत्या अवस्थेत, तर शीर्षासन अवस्थेत असताना त्यांचा चेहरा दक्षिणेकडे होता. तर त्यांचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल. समजा हे उत्तर दक्षिण असं काढू आपण. हे उत्तर आहे, दक्षिण आहे, पश्चिम आहे आणि पूर्व आहे. ओके. काही डोक्याला ताण नाही घ्यायचा. शीर्षासन म्हणजे डोकं खाली वर पाय आणि त्याचा उजवा हात जे आहे चेंज होणार नाही. आता समजा खाली केलं आणि वरही जरी पाहिलं तर त्याची दिशा कोणती दाखवणार आपण, पूर्व दिशा. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं असेल. समोर जाऊया. बघा इथं म्हटलेला 8वा प्रश्न, 21 डॉट त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, 73, 4 डॉट दिले. नंतर बघा 35 चा संबंध काय लागतो. तर तुम्ही जरासा विचार करा आणि याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तुम्हाला. कशा पद्धतीने येईल
बघा, जर आपण याचा जर तर्क या दोघांनी आपल्याला काय करावं लागते, संबंध साधावा लागते, नंतर तो संबंध या दोघांनी साधला जाणार. तर समजून घ्या की इथं ह्या दोन संख्या जी आहे, या दोन संख्यांचा गुणाकार ते आहे, म्हणजेच 7 गुणिला 3, 7 गुणिला 3 21 होत आहे, इकडं 21 झाले. मग अशी कोणती संख्या आहे जी 35 होईल? 7 5 35, 7 गुणिला 5, 7 5 35 तयार होतात. म्हणजे हे ऑप्शन क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने त्याला सोडवायचं आहे. समजलं? समोर जाऊ. बघा काय म्हटलेलं आहे, 9वा प्रश्न. सोहनचा जन्म 15 जून 2011 झाला. तो दिवस बुधवार होता, तर सोहमचा 5वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? कोणता वार असेल? अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर प्रश्न आवडत असेल, व्हिडिओ समजत असेल, तर एकदा कमेंट बॉक्समध्ये येस ऑर नो टाईप करा आणि आपल्या मित्रपरिवाराला लिंक शेअर करायची आहे. तसेच लाईक करून सबस्क्राईब करून टाकायचा, कारण असे PYQ सिरीज आपण इथं घेणार आहोत. बघा काय म्हटलेला, सोहमचा जन्म किती झाला? सोहमचा जन्म झालेला आहे 15 जून 2011. कधी? तर बुधवारी. ओके. तर मग काय म्हटलं तुम्हाला, तर 15 जूनला त्याचा वाढदिवस येईल ना. 15 जून 2005 वाढदिवस गेले, तर इथं 16ला येईल. कधी येईल? 16ला येईल. तर लक्षात घ्या, याच्यात 5 प्लस केले तरी चालते किंवा डायरेक्टली 16 लिहिलं तरी चालते. कोणता वार येणार? तर लक्ष द्या, इथं कोणता वार येईल असा पद्धतीचा प्रश्न आहे. म्हणजेच हे 5 वार जे आहे 5 वाढदिवसाचे, आणि प्लस लीप वर्ष किती येते? लीप वर्ष आहे 12 आणि 16चाही लीप वर्ष आहे, 16ही लीप वर्ष, असे 2 टोटल वार होतात 2. या 7ला आपण 7ने भागलं तर उरणार किती? 0. म्हणजे 0 उरल्यास उत्तर काय येईल? तोच वार येईल, म्हणजे बुधवारच येणार. आपल्या प्रश्नाचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी, बुधवार. अशा पद्धतीनं सोडवायचं आहे. ओके. 5-5 सेकंदाच्या आतही वेळ लागते विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. एका रांगेत संजना ही उजव्याकडून 23वी व डावीकडून 8वी होती, तर त्या रांगेत एकूण मुली किती? बघा, रांगेत एकूण आपल्याला मुली काढायच्या आहे. किती मुली असतील? तर तिचा मागून पुढून नंबर मोजला तर सरळ सरळ करायचं. 23 + 8, 23 + 8 झाले 31. तिचा मागून पुढून नंबर मोजल्या गेला म्हणून 1 वजा करायचं, तर उत्तर किती येईल? 30 येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 30. ओके. अशा पद्धतीनं सिंपल प्रश्न विचारलेले आहेत बुलढाणा पोलीसला मागच्या वर्षी. आता पाहू हा 11वा प्रश्न. काय म्हटलेला आहे, तुम्हाला वजाबाकी दिली आहे, सिंपल वजाबाकी करायची आहे. तर किती? 9 लाखातून तुम्हाला ही संख्या वजा करायची आहे. 5 शून्य आहेत, त्यानंतर 7 लाख, म्हणजेच 7,59,900, 7,59,993 आपल्याला वजा करायचे. 993. ओके. बघा या प्रश्नाचं उत्तर काढताना बघा, 0तून 3 जातील का? नाही. 10तून 3 गेले, 7 राहिले, हातच्या वापस. 10तून 10 गेले, 0 राहिले, हातच्या वापस. परत 10तून 10 गेले, 0 राहिले, हातच्या वापस. 10तून 10 गेले, 0 राहिले, हातच्या वापस. 10तून 6 गेले, 4 राहिले, हातच्या इथं वापस 1 राहिला. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे? तर 1,40,007. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1,40,007. अशा पद्धतीने त्याला प्रश्नाला सोडवावं लागते. बघा आता हा प्रश्न 12वा. हाही प्रश्नाचा पॅटर्न खूप वेळेस विचारलेला आहे. कशा पद्धतीने सोडवणार तेही चेक करा. बघा काय म्हटलेलं आहे इथं, 1675 गुणिला 25, त्यानंतर 1325 गुणिला 25. इथं प्लस आहे इथं, आणि इकडं दोन्ही संख्या सेम आहेत. प्लस पासून दोन्ही संख्या सेम आहेत, त्याला एकदाच लिहायचं. 1675ला आपण बेरीज करणार 1325 सोबत, आणि नंतर त्या 25 ने गुणणार. 5 आणि 5 10 शून्य, हातच्याला 1, 10 शून्य, हातच्याला 1, त्याच्यानंतर 10 शून्य, हातच्याला 1. ओके. तर हे 3000 झाले. 3000 गुणिला 75, 3000 गुणिला 75 म्हणा लागलो 25, तर
सिंपल गोष्ट आहे. गुणत असताना 3 शून्याशी 3 शून्य, 25 त्रिक 75 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने त्याला सोडवायचं होतं. ओके, सेकंदात उत्तर निघतात. इतका सोपा पेपर होता बुलढाण्याचा गणित आणि बुद्धिमत्तेसाठी. 13वा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ष हे लीप वर्ष नाही? लीप वर्ष नाही, त्याच्यात 3 लीप वर्ष दिलेले आहेत. 2000 हे लीप वर्ष आहे, 16 हे लीप वर्ष आहे आणि 20 हे लीप वर्ष आहे. 14वा लीप वर्ष नाही, कारण त्याला 4 ने भाग जात नाही म्हणून ते लीप वर्ष नाही. सेकंद लागतात. अतिशय एका सेकंदात उत्तर प्रश्न सोडवता येते. बघा 14वा प्रश्न, स्वराने एका बँकेत 20,000 रुपये ठेवी ठेवली तर तिला 7 रुपये दशादशे प्रमाणे 5 वर्षांनी सरळ व्याज पद्धतीने किती व्याज मिळतील? थोडासा त्यांनी काय केलेलं आहे, रुपयेच दिलेले आहे आपल्याला इथं. तर याचा अर्थ काय आहे, 100 रुपयावर 7% म्हणजे 7 रुपये म्हटल्यावर 7% पकडा. मग याचं सूत्र आहे म गुणिला द गुणिला क भागिला 100 म्हणजे 20,000 गुणिला 7 गुणिला 5 छेदात 100 म गुणिला द गुणिला क भागिला 100 म्हणजे मुद्दल दर आणि कालावधी. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. आता 5 7 35 गुणिला 200. 200 म्हटल्यावर लक्षात घ्या 2 शून्याशी 2 शून्य 35 दोन्ही 70 होते. 7,000 रुपये काय असेल टोटल व्याज मिळेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. एकदम सिंपल प्रश्न विचारलेले होते बुलढाण्याला. बघा आता 15वा प्रश्न, दुपारी 3 वाजता घड्याळाचा काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? किती अंशाचा कोन असेल? 3 वाजता कसा कोन राहते? 90 अंशाचा कोन. सिंपल. इथं 12 वाजलेलं राहते, इथं 3 वाजलेलं राहते, 90 अंशाचा कोन बनते. सिंपल गोष्ट आहे. तर याही प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण 15 उदाहरणं पाहिलेलं आहे. हा भाग पहिला होता. समोरच्या भागात आपण समोरचे काही उदाहरणं घेणार आहोत जे बुलढाण्याचे असतील. पार्ट क्रमांक 2 तोही व्हिडिओ पाहा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असेल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.